यवतमाळच्या पुसद विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इंद्राणी नाईक यांचा शपथविधी सोहळा पार पडला। त्यानंतर प्रथम यवतमाळ नगरीत आगमन होताच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यवतमाळच्या बसस्थानकात जेसीपीद्वारे पुष्पवर्षाव करीत जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। इंद्राणी नाईक यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच यवतमाळ शहरात दाखल झाले। यावेळी कार्यकर्त्यांकडून बसस्थानक चौकामध्ये जंगी स्वागत करण्यात आले। 1952 पासून पुसदच्या नाईक घराण्यात लाल दिवा होता। मात्र 2014 ते 2024 या काळातच फक्त विधानसभेत प्रतिनिधित्व केले। मात्र 10 वर्षानंतर पुन्हा या नाईक घराण्याला राज्यमंत्रीपद मिळून लाल दिवा मिळाला आहे। यावेळी महायुतीच्या दिलेली जबाबदारी पार पाडेन, ज्या खात्याची जबाबदारी माझ्यावरती दिली आहे ते योग्य रीतीने पार पाडेल। सोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री पद या विषयावर बोलताना तिन्ही पक्षाचे नेते जो निर्णय घेईल तो स्वीकारेल, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री नाईक यांनी दिली। नेते सन्मान्य अजितदादा यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी मला संधी दिली आणि मी आभारी याच्यासाठी पण आहे की कास्तकाराशी संबंधित निगडीत काहीतरी खातं पाहिजेत होतं, म्हणून एक 6 पैकी एक खातं मला हा कास्तकारांशी निगडीत असल्यामुळे जलसंधारण हा महत्त्वाचं खातं आहे। आणि 1992 साली स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेब यांना पाणी अडवा पाणी जिरवा याचं महत्त्व तेव्हा कळालेलं असल्यामुळे आज आपल्याला त्याचा फायदा मिळतोय। तर निश्चितपणे माझं मत एवढंच आहे की नाईक परिवार व वसंतराव नाईक साहेब यांचं वंशज म्हणून शोभणारं खातं मला सन्मान्य दादांनी दिलं आणि त्याचं काम म्हणजे प्रत्येक घटकापर्यंत शेवटपर्यंत त्याचा फायदा पोहोचला पाहिजे या पद्धतीने मी काम करेल। यवतमाळ जिल्ह्याचं असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यावर तर लक्ष राहील, पण मंत्री हा पूर्ण महाराष्ट्राचा असतो म्हणून पूर्ण महाराष्ट्रावर व्यवस्थित माझं लक्ष राहील आणि राज्यमंत्री म्हणून जे काही अधिकार मला देण्यात येईल त्या अधिकाराचं मी सोनं करून जनतेच्या सेवेसाठी